लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही. लोकेशने पतिव्रता सीताले सुद्धा बदनाम करत तुमले मला चांगलं म्हणते ना, यापेक्षा ठेवणं म्हणजे सरळ सरळ. लोकांनी आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे सरळ सरळ भिकाऱ्याकडनं भीक मागण्यागत गोष्ट आहे. काय लोकांची मानसिकता टेंडन्सी अशी होऊन गेली. एखादा पोरगा जर गलीमाना काय करत असेल ना, अर्धा अर्धा वयना लोके सुद्धा तरुण पोरेस ना चावेत बट्टस. दोन म्हातारा वट्टावर बटनात काय एखादा गलीना पोरे काय करस ना, या राहिले काय रे आप्पा भाऊसाहेब ना पोऱ्यानं काय खरं नाही, येळान माय काय बी कर असा. हाव लगे सांग जाऊ दे रे येळ झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना का याच दोन्ही किडा पाडणारा. बावड्यो पेडा बिडा कवय लई राय ना तवय किडा पाड राय ना आता पेडा माग राय ना. यांच्या नादी लागायचं नाही जे टिंगलटव वाडकी करणार आहेत. हां सक्सेस व्हायचं असेल, माझं ठरलेलं उदाहरण आहे, सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. तुम्हाला सांगतो तरुण भावांना, कधीच लाजू नका चांगलं काम करायला. हो, ज्याच्याकडून आपल्या मायबापांना स्वाभिमान वाटेल अशी गोष्ट करायला अजिबात लाज ठेवायची नाही, भजनाची लाज ठेवायची नाही. हो, आणि मुलं जर चांगल्या मार्गावर असतील तर मायबापांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. काही काही गावेस माझी उपाधी अक्षय बाबा एक पोरग मनकडे होणं असं बारकं होतं आपलं छोटा महाराज सारखं. म्हणे बाबा मला माळ घालण्याचे. म्हणतो भाऊ तू न माळ घालणं बरोबर आहे, पण तू मायबापली विचारणं पडीन. मला घर लई घ्या चला म्हणे, मन घर मन बापले विचारलं मला माळ घाल द्या म्हणे. म्हणतो चाल भाऊ घर गहू. म्हणतं का होता त्या तुम्हाला पोऱ्या माळ घाला सांग राहणार नका हो महाराज म्हणे. म्हणतं का ब म्हणे त्यांना खावा पिवा ना दिनशेत म्हणे. म्हणता टाकल्या हो नका हो म्हणे बाबा त्याने पोटऱ्या भराव द्या मग नंतर टाकली. हो भाऊ त्याने बरा यात का तुने डिल्ल्या पाट टाकीर तू त्याला माळा घालू दे रे, काय उपाधी कर ना तू. हो, आणि एखादा पोऱ्यान जर माळ घालीचली नाही, या किडा पाडणारा सांगस मी, एखाद्या भाऊनी जर माळ घालीचली नाही, माळ घालेल्यावर ज्या संगे राहणारा राहतं ना त्याच मुकला नालायक राहत. ते मित्र यार का रे बावड्या तू का माळ करी होई घ्या रे. मग बावड्याला असं वाटत शिलगाव आमदार सा ना भो माळा घाली काल दिन रवी किरण महाराज व्यसन मुक्तीवर बोल राय ना. मग शिलगाव माळ घालली नाही. हा का रे बावड्या तू नी ते खाटकीन करणी उधारी बाकी येणार अजून कितला निसधंदा आहे त्या. तुम्हाला सांगतो नालायक लोकांच्या नादी लागूच नका. हे आपल्याला चांगलं म्हणतील अपेक्षाच ठेवणे नाही. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल भगवंताकडे बघायचं आणि जे चांगलं होत असेल ते करून मोकळं व्हायचं. फक्त ती कार्य करत असताना ते काम करत असताना कोणाचं नुकसान तर होत नाही ना तेवढी दक्षता घ्यायची. आणि जेव्हा आपण चांगलं करायला निघतो ना तेव्हा लोक नावं ठेवणारी असतातच. फॉर एक्झाम्पल चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. अजून माझं या वर्षाचं ठरलेलं उदाहरण आहे. हा लाईट लावतो आपण अक्षय बाबा कशासाठी लावतो साहेब, आपण लाईट कशासाठी लावतो? उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असतील साहेब. तुम्ही धर्माचं कार्य करतात, लोकांचं रक्षण करतात. पण दोन लोकांचा वाद जर आला, एकाची खरी बाजू असेल तुम्ही त्याची बाजू घेतली की दुसरा तुम्हाला विरोधक समजतो. हा अनुभव माझ्यापेक्षा तुमचा जास्त असेल. जिथं आपण उजड करण्यासाठी लाईट लावतो ना, कशांसाठी? अंधार घालवायचं आणि उजड करायचं. जटे उजायकरांकरता लाईट लाव का तर तेच किडा पडतस. बरोबर आहे ना. हां, जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवानी, प्रत्येक गोष्ट आपण सहज देखतस पण त्यांना माहिती शिकासारखा रास. जटे लाईट लाव तटेच किडा पडतस. पण असा एखादा लाईट दखाडा की किडा असले बेन बंद पडी घ्या भो. हां, कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का गर फिरेत ना पायटे मर जातील मला सकाळी आको चालू होणं असे म्हणशील किडाशने वर्षे लागार नाही जर सक्सेस होणं होईन ते. बरोबर आहे की नाही. म्हणून भजन करत असताना किंवा सत्कार्य करत असताना लोक काय म्हणतील यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही तरुणशने जर कीर्तन आयोजन करू होते बटाशने चांगलं म्हणवय का. हां भाई काय दांगडो घाल दे ना भो गाव मग अरे त्यांना ते पार्टी ती टाकता रे. हां, नाही ते मग तमाशा लई येता भाऊ.
असं सांगणारा बी होतीन. पण सांगू का तुम्हाला, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी नाही का, ज्याच्या मायबापांची खूप पवित्र असेल तशाच लेकरांच्या मनामध्ये सत्कार्य करण्याचा निर्णय घेतात ते नाही का. मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं चांगले घडतात. हो, मला एवढंच सांगायचं की भैया, चांगलं कार्य करत असताना लोक नावं ठेवणारे असतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही भजन गायला अजिबात लाजायचं नाही असं मला म्हणायचं होतं. भक्ती करत असताना लोक काय म्हणतात डोक्यातून काढून टाका. भक्ती केली माझ्या राधाराणीनं, हो भगवंताची स्तुती केली, माझ्या नामचिंतन केलं माझ्या संतांनी, आणि नामचिंतन करायचं भगवंताचं आपण अंतकरणापासून. जसं की काही लोक आता या माया स्तुती करतेस, कोणी बी स्तुती कर देते. स्तुती करत असताना माझ्या भगवंताची स्तुती झाली पाहिजे, आणि खरं असेल तर खराची स्तुती करायला पाहिजे. पण काही बाया लगीन मग गाणं म्हणते शेंबड्यानं वर देऊन करता. हो, तुम्हाला गाणं सांगत म्हणजे एक कीर्तन व्हायचं मला तर जाणंच नाही आज. हां आप्पासाहेब आज सांगावत नाही मी ते, कारण आज ते वातावरणच नाही जे म्हणा. हो, यास ना गाणं जर ऐका ना म्हणा ना, या नवर देऊन करता गाणं म्हणतेस तर ताईनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा हिरोना, तर ताईनू ना म्हणा बापू उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा गोविंदा उना. मी म्हणतो भाऊ मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गावमा गोविंदा आले याला देखील येऊ म्हणतं. जी काकू गाणं म्हण राहते तीन जोडी गो म्हणतं, काकू मला गोविंद दादा काढू गोविंद म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दखी नाही, इथला निया गार होता भाऊ. हा, आपण कोणाची स्तुती करतो? स्तुती करायची असेल तर भगवंताची, जशी माझ्या कुंती मातेनं केली. हे कृष्णाये वासुदेवाय देवकी नंदनायेच नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. स्तुती करायची असेल त्या जगाच्या मालकाची, भजन गायचं असेल तर जगाच्या मालकाचं. आणि तेच तुम्हाला सांगितलं होतं. पण आटे मनान सांगा, आटे म्हणतात नाही. माझ्या गोपिकांचे भाव जर नाथबाबा सांगत असतील, आमचे संत सांगत असतील, वेडे होऊन देवाची भक्ती करत होते महाराज. एक गोपी भाव सांगत असताना एक कवी सांगतो ऐका, की देवावर प्रेम कसं असलं पाहिजे. हे दिवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में श्यामा तेरी दीवानी हुई, चढ़ा श्याम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे, सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी मैं काना तेरी दीवानी हुई, दीवानी में प्रभू तेरी दीवानी हुई. इतकं वेळ व्हायचं देवाच्यासाठी की लोकांनी फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे, देवाने आपल्याकडे एकदा फिरून बघायला पाहिजे, एवढी भक्ती करायची. पण इथं सांगितल्याच्या नंतर ऐकत नाही. तरुण भावांचं नियोजन आहे. तरुण भावांना माझा संदेश असेल, भैया जर महामानवांच्या पुण्यतिथ्या साजरा करत असाल, आज शंभूराजांचं बलिदान तुम्ही साजरा करत असाल, तर मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल, राजे छत्रपती शिवरायांचे विचार तुम्हाला नुसतं राजे छत्रपती शिवरायांचा जयघोष करून चालणार नाही. त्यांच्या विचारांचा आपल्याला त्यांच्या विचारांची पेरणी करायची आहे. हो, त्यांच्या विचारांची मनामध्ये पेरणी करायची. राजे छत्रपती शिवरायांसाठी आजचा तरुण लिहितो, गाडीवर लिहितात, राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. आजचा तरुण गाडीवर लिहितो, राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. मी तर म्हणतो राजे जन्मालाच येऊ नका. का जन्माला येऊ नका? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहब होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहब होती, जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय मत आहे तुमचं? मन बोलणं खरं आहे ना? हां, काही मायांना काही बहिणींना रागीन, पण मला सत्यता मांडायला आवडेल. कसं असतं ना, जे पण महापुरुष, जे संत जन्माला आले, आईबापांची खूप पवित्र असेल तर लेकरं चांगले जन्माला येतात. माया हो, संस्कार देणं तुमच्यावर आहे. पटपट डोकावर पदर टाकली ना बिचारीशने, शिलगाव मावा किडा पाडरा ना जाणू बट सांगी बाग नाही ना, सत्याना असो आमनस काढावं मरी माय खाय जा.
टाकीले बहिणीसून डोक्यावर पदर राहू देऊ, कारण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. हां, राजे छत्रपती शिवरायांना बोलवण्याच्या अगोदर आपल्याला गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. कारण मासाहेबांचे संस्कार कसे होते तर राजे छत्रपती शिवराय घडले. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, वाजलेत 11, 10-15 मिनटं सेवेला पूर्ण विराम असेल. राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि जन्म झाला कसा? एका यवनानं गाय कापली, एका यवनानं मंदिरात गाय कापली, मंदिरात गाय कापली. रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले येतं. आणि आई भवानीला सांगत होता, अगं ए जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. मूर्तीचे हातही तोडले तर पायही तोडले येतं. गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं बघावं, बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं, जिजाऊ मासाहेबांना सांगावं, मासाहेब, आऊसाहेब, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले येतं. आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, मंदिरातलं वातावरण बघितलं. गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आता ते वातावरण बघितलं, मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले येतं. जिजाऊ मासाहेबांचा राग अनावर झाला. मूर्तीकडे बघितलं, हातही तुटले येतं, पायही तुटले येतं, मंदिर पूर्ण रक्ताचं भरलेला. आणि ते वातावरण बघून जिजाऊ मासाहेबांनी देवीला हाक मारली, अगं ए आई, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं दार उघड बाई, दार उघड आई. साहेबांना देवीला हक्क मारली, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि जिजाऊ साहेबांची हाक देवीने कदाचित ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेले, दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले. आणि महिला मातांना कळत असेल, बाईला दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. जिजाऊ साहेबांना डोहाडे लागले. कोण्या दासीने यावं आणि जिजाऊ साहेबांना क्वेश्चन करावा, मासाहेब, आऊसाहेब, तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात उधारी तलवार घ्यावी, हातात उधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतंय. काय डोहाडे लागले हो, काय डोहाडे लागले. आत्ताच्या मायला जर दिवस गेले कोण्या गली आलीतल्या माईनं विचारलं, बहीण तुला काय खाव जीव करस का? आत्याने बहीण एकच सांगस, म्हणा का आणि पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करस, शिलगावतून दर्शन कसाल राजा जन्मालीन. बाकीने बहिणी दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माटी काय जाती. मायास पण तुम्ही मुलतान काशा, तुम्हाला पुढे सुलतानाजी राजा कसा आली. आई बापांची खूप पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात. जिजाऊ मासाहेबांना विचारणा केली, आऊसाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? नाही बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. आणि प्रसंग आला 19 फरवरीचा आणि जिजाऊ मासाहेबांच्या पोटी देवांचं रक्षण करणारा देव जन्माला आला. देवांचंही रक्षण करणारा देव जन्माला आला. आपल्या भारत देशामध्ये मंदिरातले जे देव दिसतायत तुम्हाला, ते पूर्ण श्रेय जातं राजे छत्रपती शिवरायांना आणि अहिल्याबाई होळकरांना. जय बाबा, हे श्रेय जातं राजे छत्रपती शिवरायांना, अहिल्याबाई होळकरांना. हे 2 लोक होते म्हणे, म्हणून मंदिरातले देव आजही आपल्याला दिसत आहेत, नाहीतर कधीच उद्ध्वस्त झाले असते. आणि राजे जन्माला आले, राजे छत्रपती शिवराय जन्माला आले, म्हणून आता तुम्ही इथं आपण बसलोयत, मी कीर्तन करतोय आणि तुम्ही लोक कीर्तन ऐकतायत. नवे मी फेटा बांधून कीर्तन करतोय आणि तुम्ही लंबल्या टोप्या घालीन कीर्तन ऐकी राहणार. जर राजे छत्रपती शिवराय आले नसते, रवी किरण महाराजांनी फेटा बांधला नसता, मी कीर्तन केलं नसतं, तुम्ही असं लंबल्या टोप्या घाली बसेल राहतात नाही. जर राहतात बी तुमच्या डोकामा टोप्या बी राहतात, त्या आशाने राहतात, गोल राहतात. आता तात्याजी भाऊ अण्णा बापूजी नाही राहतात. मग
अल्ताफ काका, सुलतान भैया, आणि तुम्ही बहिणी सोन सकुमाय बिकुमाय गंगूताई सोलोचनाताई असं नाही राहतं, सकिना बाबी. हे जे उपकार आहेत आपल्यावर हे राजे छत्रपती शिवरायांचे उपकार आहेत. हो, जर का राजे जन्माला आले नसते तर कदाचित आपलं परिवर्तन झालं असतं वेगळंच. हो, म्हणून हे देशासाठी परवान केली तनाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. शिव जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता, सुनता झाली असती साऱ्या जनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आणि ते शिवराय त्यांच्या पोटी येणारे राजे छत्रपती शंभूराजे संभाजीराजांचं मरण. महाराज तुम्ही छावा चित्रपट काही तरुणांनी बघितला असेल, संभाजीराजांचं ते मरण बघितल्याच्या नंतर, वीर मरण बघितल्याच्या नंतर मी ते टाकीतले पिक्चर बघणारे ते लहान लहान लेकरांचे व्हिडिओ बघितले. न जाणो अभागी असेल मी, अजून मला तो चित्रपट बघायला भेटलेला नाही या, पण ते चित्रपटातला तो तेवढं ते क्षीण बघून, ते चित्र बघून, तो व्हिडिओ बघून महाराज लहान लहान लेकरांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. म्हणजे कल्पना करा, जर आपण नुसतं काल्पनिक बनवलेलं जर असं दिसत असेल तर ज्यांच्यावर बितले त्यांचं काय हाल झाले असतील राजे शंभूराजांचे. कल्पना करा. हो महाराज, धर्म परिवर्तन होणार नाही, मी धर्म बदलणार नाही लास्ट पर्यंत. अहो शेवट असं म्हणलं, तुम्हाला आमचं स्थान देतो, फक्त तुम्ही धर्म बदला. मरेल पण वाकणार नाही. ही हिंदूची अवलाद आहे म्हणले, आणि हिंदू कधी वाकत नाही आणि झुकतही नाही चुकीच्या जागेवर. हो, आणि हे आपण टिकवलं पाहिजे. मी असं बघतो काही ठिकाणी आपले हिंदू लोक, हिंदू परिवर्तन मतलब दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन होतंय. काही लोक धर्म बदलतायत. जुना लोकेशनं म्हणणं असं होतं, बाप बदलिले हो पण जात बदलो नाही म्हणे. काय सांगेल? जुनाच ना तोंडे ऐकेले, बाप बदलिले हो पण जात बदलो नाही म्हणे. अरे जात बदलत नाही ते मग धर्म का बरं बदलो? हो, काही लोक बरेच आता धर्म बदलायला लागले. मी तर सांगेल भैया, हिंदू बनून जन्माला आलोय, मरताना सुद्धा हिंदू बनून मरायचंय. आणि राजांचे काही विचार आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये उतरवायचेत. राजे छत्रपती शिवराय असतील, राजे शंभूराजे असतील, जे महामानव असतील, त्यांचे विचार आपल्यात रुजवायचे आहेत. असो, वेळ भरपूर झालेली, 11:15 झालेला आहे. तुमचा जास्त वेळ घेणं नाही. कसं आहे, अगो तुम्ही सांगशात तवरातले उन्हा 12 वाजाडी घ्या. चालू देऊ अजून, असं कोणले वाटणार ना, अजून चालू देऊ असं. हो म्हणा, बापरे, म्हणजे 11:15 घ्या तरी चालू देऊ. आणि कसं रास माहिती आहे का, तुम्ही सर्व लोक समजदार आहेत. तुमले खूप बधाने दादा, तुमले खूप काही सांगायची गरज नाही, तुम्ही समजदार लोक शेतच. थोडक्यात मला असं म्हणा नाही, तुम्ही शेतकरीच आहेत ना सर्व. कांदा जर उपाडाय घ्यात, देवगाऱ्या गोऱ्या कराय ना, आणि खांडान टाईम लेवो 2-4 हारी राही जावा शेतीस, आणि मजूर सुटाना टाईम होई जायला. काय सांगतास मग तुम्ही? जे होईन ते देवाय जाईन भाऊ, पण वाढ्या तिथलं. मग असं काहीतरी बोलशात ते मला बी आव लागी बा असं. बरं जाऊ द्या. कोणाला वाटते मी अजून 10 मिनिटं बोललं पाहिजे? बोलू का? वर बोट करा ना मग. आप्पासाहेब याच ना पण 21 जमा करा. विठ्ठल विठ्ठल साहेब 10 मिनटं बोललो तो काय अडचण नाही ना? तुम्ही कीर्तन ऐकायला येलेत का ड्युटी करायला येलेत मी ते शंका मा. धुळ्यामध्ये कीर्तन चालू होतं. कोण होतं माझ्या कीर्तनाला? यूट्यूबवाल्यांपैकी. धुळ्यामध्ये कीर्तन चालू होतं. साहेब उन्हात महाराज म्हणे 11:30 वाजे घ्यात आवरा म्हणे. म्हणतो म्हणा ते सुट्टी होई गे, उलट चांगलं होई गे. लोके म्हणे असं नका करावं साहेब, चालू द्या साहेब म्हणे, मी बी तो पुरता सांग राहीन तू चाल द्या म्हणे. खरं तर मला खरंच कानादेशातले सगळेच लोकांचं खूप प्रेम भेटतंय.
हो, आनंदही वाटतो मला इकडे कार्यक्रम करायचा. तुम्ही म्हणताय तर 15 मिनटं बोलेल, पण 15 मिनटं तुम्हाला हसवण्यासाठी नाही बोलायचं मला, तर तुम्हाला मला खरा संदेश द्यावा वाटतोय. बोलू ना अक्षय बाबा, नो प्रॉब्लेम. पक्क मागे तीन कोण चाडवत नाही ना. तू न काय बोल जाणू, तू जाडी नोटले सामले थोडासा मग उताट ठेवत जाऊन तू असं नको आले बा, असं नाही ना बाबा. धन्यवाद. तरुण भावांचं नियोजन आहे, तरुण भावांना एक सांगणं असेल की भैया तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येत असेल तर मला आज तुम्हाला सांगायचं आवडेल. काही गावांमध्ये आज तरुण भाऊ, काही गावांमध्ये, तुमच्या गावातलं वातावरण मला माहीत नाही, पण परिसरात बाबा काही ठिकाणी असं बघायला भेटतं की 17, 18 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. तुमच्याकडे पण आहे का ते वातावरण? अजिबात नाही. यांनाही या सामान राहणार माल जसा फॉरन मै लयलेत तुम्ही. तुम्हाला आजूबाजूच फिरस ना, मी कोणता वावर मा कितलं तर नाही मला चांगलं माहिती आहे. मी येडा आहे का विचाराले? माझ्या कीर्तनातून एक संदेश असेल. मी हिंदू धर्मात जन्माला आलोय, तुम्ही हिंदू धर्मातले लोक आहात म्हणून तुम्हाला संदेश द्यावा वाटतोय. जीवनामध्ये आपण धर्माचं नियमाचं पालन करायचं असेल तर जन्माला आल्याच्या नंतर आपण मंदिरं बांधली पाहिजे, देवाचं देवदर्शन घेतलं पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, देवदर्शन घेतलं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं ठेवली पाहिजे, कीर्तन ऐकायला गेलंच पाहिजे, वारी केली पाहिजे, पंढरपुराला देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलं पाहिजे. हे सगळं केलंच पाहिजे, सकारात्मक सांगतोय. मंदिर बांधलं पाहिजे, देवदर्शन झालं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं झाली पाहिजे, हे सगळं केलंच पाहिजे. पण दादा तरुण भावांना सांगतो, हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे. कदाचित मला जर व्यासपीठावर यायचं होतं ना, पहिल्या पायरीचा सहारा घेतला, दुसऱ्या पायरीचा सहारा घेतला, तिसऱ्या पायरीचा सहारा घेतला, तेव्हा मी इथपर्यंत पोहोचलो. जर तुम्हाला वाटत असेल नांदुरीची सप्तशृंगी, शिर्डीचा साईबाबा, शेगावीचा गजानन बाबा, पंढरपुराचा पांडुरंग परमात्मा मला भेटायला पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्यांना पहिल्या पायरीचं दैवत कळलं पाहिजे. पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे मायानं बाप. जोपर्यंत मायबाप कळत नाही तोपर्यंत कोणतंच दैवत आपल्याला कळणार नाही. म्हणून पहिलं दैवत म्हणजे मायानी बाप. आणि दुसरी गोष्ट, तरुण भाऊ 16 वर्षाचा, 17 वर्षाचा, 18 वर्षाचा तरुण दारू प्यायला लागला. हा सत्यानाश कुठून सुरू झाला हो काका? जास्त करून हळदीच्या बँडपासून ही सत्यानाश सुरू झालाय. हळदीच्या बँडपासून. तुमच्याकडे पण पद्धत आहे का ती? आहे ना? हळदीमध्ये दारू आणतात. मला आता प्रत्येक काकाला प्रश्न विचारायचा आहे, कोणत्या काकाला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? वरती बोट करा बरं. कोणत्या बापाला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वर बोट करून सांगा. मला वाटतं महाराज माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे. कोणालाच नाही ना वाटत. तुम्हाला नाही ना वाटत आपल्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं माझा पोरगा निर्व्यसनी असला पाहिजे, मग तुम्हाला पोऱ्यानं लगीन मग दुसरा ना पोरसले दारू पाहिजे नाचाडतच तर तुम्हाला जीवने मय करत का? थोडं जड पडीन तुमले आई बोलणं, पण राग बिऊ ना तुम्ही म्हणा काय करली शा? हा, राग देऊ ना, दुसरी तारीख देवात नाही यांवर काय करते ना आप्पासाहेब म्हणून. आणि दुसरी तारीख नाही करता आपण तोलतोल ना धंदा करत असंच नाही. आपली दुकान आहे वर गिराईकच नाही कमी नाही. आपला पोरगा पिला नाही पाहिजे असं वाटतं, दुसऱ्याच्या पोरांना तुमच्या पोराच्या लग्नामध्ये दारू पाजून नाचवतात. मला तुम्हाला सांगायला आवडेल, दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून जर तुमच्या लेकरांचे लग्न साजरा करत असाल तर दादा, लग्न नुसतं लग्न नाहीये, ते 16 संस्कारांमधला एक संस्कार आहे. लग्न म्हणजे एक यज्ञ आहे, आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू आणून पोरांना पाजत असाल तर तुमच्या पोरींचं लग्न सक्सेस नाही आहे. पोरींचा संसार सुखाचा जात नाही दादा. दारू पाजून का नाचवायचं? या दारूने इतका सत्यानाश केलाय, इतका सत्यानाश केलाय. सत्य घडलेली घटना सांगतो. एक 17-18 वर्षाचा पोरगा आप्पासाहेब दारू प्यायला लागला. 17-18 वर्षाचा पोरगा दारू पितोय. एके दिवशी मित्रानं सांगितलं त्याच्या बापाला, म्हणले काका तुमचा बाडू दारू पितोय. बाप गेला कानाखाली वाजवली, का रे तुला लाज नाही का वाटत? म्हणले एवढ्या कमी वयात दारू प्यायला लागला. बाड्या तुझ्यासाठी राबतोय, तू दारू पितोय, तुला लाज नाही का वाटत? बापानं कानाखाली वाजवली, हात धरून घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर पुन्हा 2 कानाखाली वाजवल्या. मूर्ख, अरे तुझ्यासाठी मी कष्ट करतोय, राबतोय, तू दारू प्यायला लागला. बाप रागवत होता. पोरानं ऐकलं, थोडे दिवस बंद केलं. पुन्हा अजून दुसरे मित्र भेटले, मित्रांनी हात धरला, चल म्हणले फिरायला. तिकडे घेऊन गेले, पुन्हा दारू प्यायला लागला. दुसऱ्या मित्रानं बघितलं जवळचं असेल. आणि तुम्हाला सांगतो बरं का, माणसाला सुधरवण्याचं काम, पोराला सुधरवण्याचं काम मित्रच करतात, आणि नालायक असले तर बिघडवण्याचं काम सुद्धा मित्रच करतात. म्हणून मित्र करत असताना सावधगिरीनं. दारू पित असताना जर आपल्याला विरोध करत असेल, समजावं आपला मित्र खानदानी आहे. आणि एखादा पीर आहे ना, दुसरा त्याला विरोध करस, तो विरोध करणारले सांगत जाऊ दे रे, पिऊ दे ना, मोठला ना पीर आहे ना, मग समजिले मित्र नाही राव, नीचे रे. हा,
बराच राहतस ना किडा पाडणार असा बी राहतस ना. हां तेवढं बरं आहे बा. कापशीमा नव्हे येत ना तसा अजून तुम्हाला गावमा येत ना तसा. तुम्ही नाही म्हणशात मी आमन दिसू. कमी वयात दारू प्यायला लागला. दुसऱ्यांदा दारू पित होता. बापाला सांगितल्याच्या नंतर बाप गेला, हात धरून आणलं, कानाखाली वाजवली. बापाने कानाखाली वाजवल्याच्या नंतर त्यांना पिलेली होती म्हणून नशेच्या भरात बापाचीच गचंडी धरली आणि बापावरच हात उचलायला लागला. बाप म्हणतो ज्याच्यासाठी मी राबत होतो, हाडाची काढ रक्ताचं पाणी करत होतो, काबाड कष्ट करून याचं काहीतरी भलं होईल हा विचार करत होतो, हा दारू पितोय. अरे दारू पितोय, मी याला विरोध केला तर मलाच मारायला उठतो. म्हणले बस मला जीवनच जगायचं नाही. बायको बसली होती, बायकोच्या जवळ गेला, ढसा रडायला लागला. बायकोला सांगायला लागला ज्या पोरासाठी आपण राबतोय, ज्याच्यासाठी आपण एवढं बारकाईनं संसार करतोय, त्या पोरानं माझ्यावर हात उचलला, बस मला जीवच नाही ठेवायचा. बाई समजदार होती, म्हणले स्वामी धनी ऐका ना, जर पोरगा तुमच्यावर हात उचलतोय मला मान्य आहे, चूक आहे त्याची, पण एक सांगा ना, बाळानं जर मांदीवर शी केली तर मांदी कापून फेकता येत नाही, तुम्ही आत्महत्या करून मारायचं कशाला सांगताय? तुम्हाला वाटतंय आपला पोरगा बिघडला, एक पर्याय व्यवस्था. म्हणले काय? सुंदर मुलगी बघा, लग्न करून टाका, बायको आल्याच्या नंतर सुधरेल म्हणला तो. आता मायबापांनी निर्णय घेतला, लग्न केलं, सुंदर मुलगी करून आणली. लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाच्या नंतर पोरीच्या लक्षात आलं ज्याच्यासोबत माझं लग्न झालंय तो तर दारू पितो, पण मुलगी संस्कारी असेल. बाई लग्न झालंय, जर का मी अशीच्या अशी माहेरी जाऊन बसली, माझ्या काकाबाबांमध्ये हसू होईल. या पोरीनं संसार नाही केला, मायबापांकडे येऊन बसली, माझ्या आईला माझ्या बाबाला ऐकावं लागेल. म्हणले थोडे दिवस इथं राहते, काही दिवसाच्या नंतर सुधरेल म्हणले नवरा. आता बरेच दिवस झाले याचं दारू पिणं काही बंद होत नाही. बाई संसारात लागली. महाराज एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. मुलगी होती 8 वर्षाची, मुलगा होता 10 वर्षाचा. 10 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाची मुलगी आहे. पण नेमकं घडलं असं, एक दिवस हा भाऊ आला आणि बायकोला म्हणतोय मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणला. बायकोला सांगत होता मला 100 रुपये दे म्हणले दारू प्यायला. बायको म्हणते धनी स्वामी आत्तापर्यंत तुम्ही दारू पिलात, आता आजच्या नंतर बंद करा. तो म्हणतो मला शहाणपणा शिकू नको म्हणले, दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते धनी तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या पैशातनं मजुरीतल्या पैशातून तुम्ही दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो मला दारू प्यायला पैसे दे, शहाणपणा शिकू नको. दोघांचा वाद चालू होता. पण त्याचा एक नालायक मित्र होता गलीतला, त्यानं बघितल्याच्या नंतर त्यानं त्याला हाक मारले, भैया इकडे. का रे काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो दारू प्यायला, माझ्या बायकोनं मला 100 रुपये नाही दिले. बायकोनं 100 रुपये नाही दिले. हा पण नालायकच होता. हा म्हणला तुझ्या बायकोनं तुला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले, हे जर माझ्या बायकोनं बघितलं, माझी बायको पण मला विरोध करेल. मग एक काम कर, दारू प्यायला मी तुला 100 रुपये देतो, दारू पिऊन ये, पण तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार, म्हणजे तुझ्या बायकोनं तुला दुसऱ्यांदा विरोध केलाच नाही पाहिजे दारू प्यायला. या नालायकाला 100 रुपये दिले. या नालायकानं दारू पिऊन आला आणि पिऊन आल्याच्या नंतर बायकोचे केस धरले, फरफडत भर चौकात आणलं आणि बायकोला मारायला लागला. बायकोला मारतोय. बाई विनंती करत होती, धनी स्वामी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, धनी मारू नका हो, तुमच्या पाया पडते. तुम्हाला जर मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पण मला समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते धनी पूर्ण गावाचे लोक जमा झालेले, सगळ्यांच्या समोर तुम्ही मला मारतायत, लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? स्वामी धनी नका ना मारू. हा नराधम मारतच होता. 10 वर्षाचा मुलगा आला, बापाचे पाय धरले, ते 8 वर्षाच्या पोरीने पाय धरले, पप्पा नका हो मारू माझ्या माईला. या नराधमानं दारूच्या नशात दोघं लेकरांना उचललं, दोघं साईडनं फेकून दिलं, पुन्हा काठी घेतली, बाईवर धावून गेला, बाईला मारत होता. सगळे गावातली लोक बघत होती. मग बाई विचार करते, म्हणले एवढ्या चौकात सगळ्या गाववाल्यांच्या समोर मला मारलेलं आहे, आता जीव ठेवून फायदा नाही, कारण लोक कोणत्या नजरेनं मला बघतील, लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल का हिला भर चौकात तिचा नवरा मारतोय, लोक कोणत्या नजरेनं मला बघतील? म्हणले बाई मला संसारच नाही करायचा. शेतीचा मार्ग धरला, शेतात गेली, ते कापसाला मारायची जी फवारणी करायची ते औषध येते का, तो औषधीचा डब्बा घेतला, विष प्राशन करणार, पण नजरेच्या समोर 2 चिमुकली लेकरं आली. बाई माझा मुलगा माझी मुलगी काय करेल? म्हणले आजच्या दिवशी घरी जाते, माझ्या हातून माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. घरी आली. या नराधमानं घरात काहीच नाही ठेवलं होतं. बाई हुशार होती, दुकानदाराच्याकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले, म्हणले दादा माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण तुझ्याकडे एक विनंती असेल, दादा मला गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ दे, मी मजुरी करेल आणि तुझी उधारी चुकती करेल, पण मला आहे ना थोडीशी डाळ आणि गुळाचा खडा दे, कारण आज खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. दादा
त्या बाईनं पुरणाची पोळी बनवली, मार खाल्लेला आहे चौकात, पुरणाची पोळी बनवली, दोघं लेकरांना जवळ धरून बसली. डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या अश्रूने ओली चिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवत होती आणि सांगत होती, बेटा, त्या पोराला सांगत होती, राजा, आजच्या नंतर जर उद्या जगात मी नसेल ना, तर ही तुझी बहीण आहे ना, ही तुझी बहीण नाही, तू 2 वर्षानं मोठा, ही तुझ्यासाठी तुझी मुलगी असेल, हिला समजून घेशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी, उद्या जर जगात मी नसेल ना, हा जर तुला बोलला ना, हा तुझा भाऊ नसेल, तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा, एकमेकांना समजून घेशाल बेटा. दोघं लेकरांनी माईला प्रश्न केला, आई, तू अशी अचानक काहून बोलायला लागली ग? तू अशी कधी बोलत नव्हती, आज अशी अचानक काहून बोलायला लागली? माईनं सांगितलं, बेटा, माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही, म्हणून सांगते. दोघं लेकरांना माई समजवते. हा नालायक पुन्हा दारू पिऊन आला, बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. जेवायला वाढ म्हणल्याच्या नंतर बाईनं पुरणाची पोळीचा ताट बनवलं, नवऱ्याच्या समोर ठेवला. त्यानं ताटातली पुरणाची पोळी बघितली, त्याचा रागनावर झाला, ताट उचलला आणि बायकोच्या तोंडावर मारून फेकला. बायकोला म्हणतो, का ग, तुला अक्कल आहे का? दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं तुला माहित नाही का? पुन्हा बायकोला मारलं. बाई म्हणते, बाई, दुपारी मारलं मी, कुठंतरी निर्णय बदलला असता, पण आज याच्या घरात काहीच नसल्यावर याला पुरणाची पोळी खायला देते, तरी पण हा मला मारतोय. बस आता याचा संसार करायचाच नाही म्हणले. नवऱ्याला बाहेर बेड टाकलेला, 4 पाय टाकून दिली, खटिया टाकून दिली, त्याच्यावर नवरा अंगणामध्ये झोपलाय आणि बाई ओट्यावर दोघं लेकरांना धरून झोपली आहे. कदाचित त्या लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र होती. दोघं लेकरं जवळ झोपल्या इथं, दोघं लेकरं जवळ झोपल्या इथं. दादा, आईन मध्यरात्र बाई उठली, भिंतीच्या आडमध्ये गेली आणि विष प्राशन केलं. भिंतीच्या आडमध्ये पडलेली आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुलगा उठला. उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतो, आई माझ्याजवळ झोपली होती, आई गेली कुठं? इकडे तिकडे पाहतो तर आई काही दिसेना. मग घरामध्ये डुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माई झोपलेली आहे. आता त्या 10 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातलं अंतर सुद्धा कळत नव्हतं. आता त्याची माय औषध पिऊन मरण पावली हे त्याला माहिती नाही आहे. तो गेला आईच्या जवळ, आईला उठवतोय, आई, हे आई, अगं उठ ना. आई, आमचं काही चुकलं का ग बाई? तू आमच्याजवळ झोपली होती, आमच्याजवळ झोपली असताना तू उठून इकडे का आली? आई, आमच्यावर रुसली का ग बाई? आई, अगं उठ ना. आई, अगं उठ ना, काही चुकलं का ग माझं? तो लेकरू रडत होतं महाराज, ते बाळ रडत होतं. त्याचा रडण्याचा आवाज त्याच्या लहान्या बहिणीनं ऐकला. ती उठल्याच्या नंतर विचारते, दादा, का रे, काय झालं? तो दादा त्या बहिणीला सांगायला लागला, ताई, 1 तासापासून आईला उठवतोय, आई उठत नाही. आई, अगं उठ ना. ए दीदी, माझा आवाज ऐकून आई उठत नाही, कदाचित आई माझ्यावर रुसली असन. ए दीदी, तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी माई उठल, तू आवाज दे ना माईला. ती 8 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई, ए आई, अगं उठ ना. अगं दादा, तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग येते? माई, अगं उठ ना. दोघं लेकरं रडत होते. त्या रडण्याचा आवाज गल्लीतल्या लोकांनी ऐकला. सगळ्या बाया जमा झाल्या. त्या पोरांना विचारायला लागले, पोराहो काय झालं? म्हणले, काय नाही मावशी, माझी आईला आम्ही सकाळपासून उठवतोय. खरं तर रात्री झोपत असताना आम्हाला दोघांना जवळ धरून झोपली होती माय, पण मी सकाळी उठलो तर माय आमच्या जवळ नाहीये. काकू, आमची माय भिंतीच्या आड येऊन झोपलेली आहे, कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन. काकू, तुम्ही तरी आवाज द्या ना, तुमचा आवाज ऐकून तरी माझी माय उठल. त्या गल्लीतल्या बाया सांगत होत्या, ए बाई, अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं तुला उठवताय, तुला दया नाही का ग येत? ए बाई, उठ ना. एक म्हातारी जवळ आली, त्या बायांना रागवायला लागली, का ग पोरी हो, तुम्ही तिला उठायला सांगतायत, पण ती मेली का जिवंत ते तरी बघा ना. ती म्हातारी जवळ आली, म्हातारीनं हात जवळ घेतला, हाताची नाडी चेक केली, हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला. त्या रडणाऱ्या पोरांना सांगायला लागली, पोरा हो, तुमचा आता रडून काहीच फायदा नाही, तुमच्या आईला उठवून काहीच फायदा नाही. का ग आजी, काय झालं? बेटा, तुमची आई तुम्हाला कायमची सोडून गेली रे राजा हो. ते दोघं पोरं रडायला लागले. आईला सांगत होते, आई, तू मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि ही आजी सांगते तू आम्हाला कायमची सोडून गेली. आई, तू 1 दिवसासाठी जरी गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगायची माझ्या पोरांवर लक्ष ठेवा, आणि तू कायमची सोडून गेली. आई, कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर गे माय? दोघं लेकरं रडत होते दादा. त्यांचा रडण्याचा आवाज, गल्लीतल्या लोकांचा आवाज त्या नवऱ्यानं ऐकला. तो झोपेतून उठला. त्याच्या लक्षात आलं, माझ्यामुळं माझ्या बायकोनं आत्महत्या केली. त्या नराधमानंही घाईघाईचा निर्णय घेतला, शेतात पडून गेला. त्यानंही विहिरीत उडी मारली. दोघांनीही आत्महत्या केली. मरणं सोपं आहे, आत्महत्या करताना विचार करायचा, मरणं सोपं आहे, पण मागच्यांचं काय?
नवरा बायको दोघं मेली, पण लेकरांचं काय? मरून आपली सुट्टी होत नाही. मागच्यांना जन्माला घातलंय त्यांचा विचार करावा लागतोय. दोघं मरण पावलेत, पण प्रसंग पोळ्याचा सण, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पोळ्याचा सणला खूप महत्त्व आहे, खूप व्हॅल्यू आहे. आता पोळ्याचा सण आहे, तो 10 वर्षाचा पोरगा एक मारका बैल घेऊन फिरत होता गल्लीमध्ये. असे टोपीवाल्या बाबांनी बघितलं आणि त्या पोराला सांगितलं, पोराचं नाव होतं सागर. हे बेटा सागर, अरे तो बैल, त्या बैलाची दोरी सोड म्हणला, तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, जखम होईल बेटा. तो बैलाची दोरी धरून फिरत होता, तो बैल मारायला येत होता. दोरी हिसकून पडत होता, पुन्हा पडत जायचा, पुन्हा त्या बैलाची दोरी धरायचा. बाबांनी सांगितलं, बेटा सागर, त्या बैलाची दोरी सोड रे, तो तुला शिंग मारेल आणि लागेल तुला. त्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्या पोरानं सांगितलं, बाबा तुम्हाला काय वाटतं, हा बैल मला मारतोय, मी हाऊस म्हणून या बैलाची दोरी नाही धरलेली बाबा. या बैलाची दोरी धरण्यामागचं कारण ऐका ना बाबा. आज पोळ्यासारखा सण आहे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी असेल पुरणाची पोळी बनवणारं. माझ्या घरामध्ये पुरणाची पोळी बनवणारी मायच नाही आहे. माझी छोटीशी बहीण आहे, माझी दीदी बसली आहे. प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते. माझ्या दीदीला पुरणाची पोळी खायची आहे बाबा, पण माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणारी माय नाही आहे. मला असं वाटलं, हा बैल मी जर का घेऊन फिरेल, कोण्या ताई माईला दया येईल, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल, तेव्हा घासभर पुरी मला पण देतील, आणि तेवढी घासभर पुरी मी माझ्या दीदीला घेऊन जाईल. तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय महाराज. हाऊस म्हणून मारका बैल घेऊन फिरत नाही आहे. दादा मला एकच सांगायचं आहे, हे सगळा सत्यानाश झाला तो कशामुळे झाला हो दादा? फक्त दारूमुळे. तर माझ्या तरुण भावांना एक विनंती असेल, जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. कारण या दारूच्या पायी तरुण पोरी विधवा होत आहेत. तरुण पोरी विधवा होत आहेत. 20-20, 22-22, 25-25 वर्षाच्या पोरी विधवा होत आहेत. काही तरुण भाऊ विमल खातात. विमल खाणाऱ्या तरुणांना सांगायचं आहे, विमल खाऊन तुम्ही दगडावर थुंकून या. दगडावर थुंकल्याच्या नंतर 1 महिनाभर दगडावरचा दाग जात नाही. तुम्ही कल्पना करा तुमचे शरीराचा काय हाल करत असेल ती विमल. आणि विमल खायची असेल, दारू प्यायचं असेल, तर त्या भावांना माझा खुशीचा सल्ला आहे, जर दारूच पिणी भाऊ विमलच खाणी, शेत लग्न करू नका आणि गरीबनी पूर्ण नशीब फोडू नका. कोणता भाऊले असं वाटस, मन बहीण दारुड्या पोराला देणीशी, असं कोणता भाऊला वाटस का? म्हणजे तुमले दारुड्या पाहुणा नाही पाहिजे, दारुड्या जवाई नाही पाहिजे, आणि तुम्ही दारू पिशने दुसऱ्यान पोरले करले तर तुमले लाजाने वाटतेत का रे? हा, कधी एकदा स्वतःला प्रश्न करा, दारू प्यायची असेल, विमल खायची असेल तर लग्न करू नका. दारू पिशने असा झोपडी जा, मरी जा, म्हणजे वीर बसाडाना बी ताण नाही तुम्हाला. कसाल खर्च वाढाय राहणार मायबापच ना. हां, गरिबाच्या पोरीचा नशीब फोडू नका. निर्व्यसनी जीवन जगा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचं अगोदर भजन गातो. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेडा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली